तर चला प्लीज विनंती असेल लवकर यायचंय. पंच या सामन्याची पंचांची भूमिका निभावण्यासाठी विनंती करेन मी. रॉयल संघ चला या लवकर, वेळ कमी आपलं. तर निश्चित स्वरूपाने तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूयात हेलो किड्स प्री स्कूल चषक 2025 मध्ये. आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि आदरणीय आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्व अर्थात दीपकजी चव्हाण साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आयोजित केली गेलेली ही भव्य दिव्य अशी पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, चौथी शृंखला असेल रबर बॉल क्रिकेटची, जी मात्र आपल्या सर्वांच्याच भेटीला या मैदानावरती आली. आणि एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर अप्रतिम अशी मॅच मागेल राहिली, जिथं मात्र आयुष नावाचं फिरकीचं अस्त्र तमाम क्रीडा रसिकांनी दखल घेतली आहे या जादूची. आणि निश्चित स्वरूपाने काय अप्रतिम गोलंदाजी राहिले. ते षटक भरपूर निर्णायक राहिलं. 12 चेंडूंमध्ये 22ची आवश्यकता होती. जवळजवळ आपण पाहतो की काही क्रीडा रसिकांनी असं गृहीत धरलंच होतं की हा सामना कुठेतरी एसके करिश्मा संघ जिंकतो की काय, परंतु आयुषचं वेळेवरती मैदानात येणं आणि त्यानंतर मात्र कमालीची टोलेबाजी, कमालीची इथं मात्र गोलंदाजीची टोलेबाजी म्हणावी लागेल मित्रांनो, जी मात्र फलंदाजांना भांबित करून सोडली. आणि परिणामादाखल आपण पाहतोय की रॉयल बी संघाने एक मोठा विजय आपल्या नावावरती नोंदवलाय आणि पदरात मात्र विजयाची पताका फडकवली आहे. तर सामन्याला करूया सुरुवात. पंचांचा इशारा आला, यस गेम ऑन. स्क्वेअर लेग पंच एकाने यायचंय. अमनजी प्लीज, विलास जायचंय आपण. थँक्यू सो मच विलास, थँक्यू नितीन. तर चला सामन्याला करूयात सुरुवात. आपण पाहतो की ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आपण पाहतोय गोविंदा गोरे यांना, तर नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रोशन पोपेटा यांना. अप्रतिम लय मध्ये आहेत. मागील 2-3 स्पर्धा मी अगदी जवळून पाहतोय रोशन यांना. छोटा पॅकेट बडा धमाका ही मन पुन्हा एकदा त्यांच्यावरती शोभून उठून दिसायला लागली आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय की अनप्रिडिक्टेबल हा खेळाडू कधीच प्रिडिक्ट केला गेला नाहीये. कधी गोलंदाजीमध्ये कधी फलंदाजीमध्ये आपली जादू दाखवेल हे त्याचं त्यालाच माहित नाहीये. असा जी गोविंदा गोरे स्ट्राईक वरती. पंचांचा इशारा गेम ऑन. विकास आलेत बॉलिंग मार्क वरती. डावखुरा हाताचे गोलंदाज राऊंड द विकेट. पहिला चेंडू, माफ करा, ओव्हर द विकेट आलेत, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथे मात्र अखूट टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतो. बघा विकेट सुकली आहे आणि ज्या प्रकारे परेशने ओळखलं होतं की विकेट आता सुकली आहे, मला एखादा फिरकीचा गोलंदाज काढावा लागेल आणि त्याने आयुषला काढलं भावेश असताना आणि ते वेपन त्याचं योग्य टप्प्यावरती पडलं. आणि कदाचित विकास जो मागील 3 स्पर्धेपासून यॉर्कचा मारा करतोय तो आता मात्र फलंदाजाला थोडासा लांबून फिरवतोय. यष्टांच्या क्लोज आहेत सचिन ठोंबरे. हो यावेळेस उडवलाय गेलाय कुठे, खूप लांब 6 धावांसाठी येतोय जीजीच्या बॅटीमधून षटकार. टायमिंग साधलं गेलंय. कौतुक करावं लागेल गणेश गोरे, गोविंदा गोरे यांचं. यासाठीच ते ओळखले जातात. बिग हिट करण्याची क्षमता ते ठेवतात. मजबूत त्यांचा देह बांधा आणि आता मात्र आपण पाहतो की मजबूत असा टोला देखील पाहायला मिळालाय. विकास यांचं इथे मात्र स्वागत केले गेले षटकाराने. पहिल्या चेंडूवरती विकासची बाजू थोडीशी मजबूत होती, परंतु त्या विरोधामध्ये गणेशने दाखवला इथे मात्र मोठा षटकार आणि परिणामादाखल आपण पाहतोय धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. अजून एक चांगला चेंडू होता, यावेळेस मात्र तेवढा चांगल्या पद्धतीने टोलावून काढलाय. तिथं मात्र आपण पाहतोय की तर प्रणय तिथे ते मात्र चेंडूला रोखतायत. चांगलं क्षेत्रक्षण प्रणय यांचं म्हणावं लागेल. आणि 2 धावा जोरून मिळतात. 8 धावा धावफलकावरती 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. थोडासा लांब ठेवला गेलाय. उचले देणारा चेंडू कट देखील होतोय. वन साइड हिरोला इन ऍक्शन, परंतु या वर्षी मात्र वन साइड हिरो आपल्याला त्या लयमध्ये पाहायला मिळत नाही ज्यासाठी तो ओळखला जातो. रबर बॉल म्हणलं तर गजानन बोडरे हे देखील खूप मोठं नाव आहे मित्रांनो. मागील 2-3 वर्षांचा जर का तुम्ही प्रवास पाहिला रबर बॉल क्रिकेटचा, कळंबोलीचा स्पेशली, याच्यामध्ये गजानन बोडरे हा एक धडधाकड फलंदाज म्हणून प्रत्येक वेळेला चर्चेचा विषय बनलाय, परंतु थोडासा लांब राहिलाय या वर्षीच्या हंगामामध्ये. कदाचित या टुर्नामेंटमध्ये या स्पर्धेमध्ये कमबॅक करतील ते आणि या साऱ्या शुभेच्छा असणार त्यांच्या पाठीराख्यांच्या.
तर चला थोडासा वेग वाढवायचा आहे. यावेळेस मात्र वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र बीट केलंय रोशन यांना आणि चेंडू मात्र इथे निर्धाव येतोय आणि कौतुक करावं लागेल. आणि जवळजवळ आपण पाहतो की 5 चेंडूचा झाला खेळ समाप्त. 9 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. विकास चांगली गोलंदाजी करतात. एक षटकार वगळला तर उर्वरित चेंडूंवरती थांबवून ठेवलंय फलंदाजांना. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न, चांगल्या टप्प्यावरती चेंडू. विकासचं कौतुक करावं लागेल. प्रमोट केले संघनायकाने या नौक्या खेळाडूला. मागील 2 स्पर्धेंपासून विकास प्रयत्न करत होते आपल्याकडे असल्या स्वाभाविक खेळ दाखवण्याचा, परंतु या मॅच मध्ये त्यांना सूर गवसलाय की काय असं म्हणावं लागेल. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 10 धावा धाव फलकावरती बिनबाद. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही टीमसाठी. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मनोज भैया कोकरे स्पेशली बारामतीवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मैदानावरती जुडले गेलेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. वेलकम आहे तुमचं. कारण की जर का सांगायचं म्हणलं तर अगदी 8:30 वाजता मैदानावरती आले होते आणि आवर्जून त्यांना एक प्रश्न विचारला की साहेब आज एवढ्या लवकर मैदानावरती कसं काय. तर म्हणलं की सकाळी लवकर आलो गावावरून आणि घरी बसून तरी काय करावं आणि कळंबोली क्रिकेटवरती भरपूर प्रेम आहे आमचं. तर चला आज सुरुवात मॅच बघून जर का झाली तर आनंद निराळा असेल. आणि स्पेशली आपण पाहतोय की सुपर डीजी माऊली संघाला सपोर्ट करण्यासाठी आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मनोज भैया देखील आमच्या समोर जुडले गेले. तर त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आणि त्यांना देखील घेऊन जात मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय 10 धावा धाव फलकावरती अंकित केल्या गेल्यात. पहिल्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. दुसरं षटक यावेळेस मात्र आपण पाहतोय मिस्टर कन्सिस्टन्स. या वेळेस मात्र आपण पाहतोय विक्रमजी पवार. तर यावेळेस मात्र आपण पाहतोय की बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विक्रमजी पवार आलेत. मोस्ट इकॉनॉमिक गोलंदाज हे पहिल्यांदाच कळंबोली टेनिस क्रिकेटमध्ये मी पाहण्यात आलेली ट्रॉफी होती, जी मात्र मागील स्पर्धेमध्ये ठेवली गेली होती मंगेश साळुंके आणि संघर्ष स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. आणि विशेष कौतुकाची गोष्ट की त्या यादीमध्ये विक्रमजी पवार हे नाव अव्वल स्थानी आपल्याला पाहायला मिळालं. आणि नो डाऊट ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी आहेत, कमीत कमी धावा देत समोरील संघ फलंदाजाला कशा प्रकारे थांबवता येईल हे समीकरण जे विक्रमजींचं राहिलंय ना, हे प्रभावी राहिलंय. बघा एवढ्या वयामध्ये एवढी चांगली गोलंदाजी करणं हे प्रत्येकाला तेवढं अवगत नाहीये. आणि स्पेशली मात्र या मैदानावरती आपण पाहतो की असे गोलंदाज भरपूर आपण पाहतो की जे भरपूर महागडे पडतात, परंतु त्याच्यावरती मात्र विक्रम पवार कमालीची ठोस भूमिका दर्शवतात. 13 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. 2 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. अद्याप देखील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे मित्रांनो. सचिन ठोंबरे आपण पाहतोय की मैदानाच्या केंद्रस्थानी आहेत, कंट्रोलमध्ये घेत आहेत संपूर्ण मैदान. क्षेत्ररक्षणाची भूमिका पाहत आहेत. क्षेत्ररक्षक कुठे तैनात केलाय, कसा तैनात केलाय याची इत्तमभूत माहिती घेत आहेत. आणि मात्र एकच इरादा मनामध्ये आहे की ही स्पर्धा जिंकायची. हो हो हो, यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. गोविंदासारख्या फलंदाजाला देखील इथे शांत उभं ठेवलं गेलंय. मागील 2-3 स्पर्धा रोशन पोपेटा नावाचं वादळ सातत्याने मैदानाच्या चोहो बाजूला आपला आतंक दाखवत होता. तो रोशन नॉन स्ट्रायकर एंड वरती हतबल आहे आणि इनफॉर्म असलेला फलंदाज गोविंदा देखील. यावेळेस मात्र पाहतोय ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका अक्षय तिथं पाहायला मिळतोय. अर्थातच रामदास महानवर यांची नवीन खोज अक्षय यांना आपण इन ऍक्शन पाहिलं. मागील स्पर्धेमध्ये काय षटक राहिलं, 1 षटक 4 विकेट्स त्यांनी कलेक्ट केल्या होत्या आणि त्याला देखील आपण या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहणार आहोत. तर आपण पाहतोय जवळजवळ 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 14 धावा धाव फलकावरती येत आहेत. पावसाचा हा ओघ वाढलाय आणि कदाचित पडलेला पाऊस, पडलेलं विकेटवरती पाणी हे कदाचित फलंदाजांना साथ देईल का. कारण की आतापर्यंत आपण पाहतोय की पाणी नव्हतं तर गोलंदाज यशस्वी होते, परंतु पाणी पडल्यानंतर फलंदाजांना संधी मिळेल का. हो, यावेळेस प्रयत्न केला हवेमध्ये चेंडू फाईनच्या दिशेने. मयूर वाक्षे पळतायत. चेंडू त्याहून अधिक जोराने पळतोय. चेंडू रोखला गेलाय जरूर, इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी आहे, आपण पाहू शकता. आणि वेगाने इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावा आल्यात.
विनंती असेल प्लीज चला मित्रांनो, आपण थोडंसं स्पीडअप करूयात. पंचांवरती कुठल्याही प्रकारे दबाव तंत्राचा वापर नकोय. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. थोडासा स्पीडअप करायचा, आपल्याकडे वेळ कमी आहे. तर जरूर आपण पाहतो की विक्रम पवार 3 धावा खर्च करतात या चेंडूवरती. मोठा फटका, हवाई सफर. इथे मात्र आपण पाहतोय गणेशच्या बॅटीमधून येतोय षटकार. आधीच उल्लेख केला होता, इनफॉर्म फलंदाज आहेत, अनप्रिडिक्टेबल आहेत, आणि यावेळेस मात्र ठोकला वैयक्तिक कोट्यातला दुसरा, तर या षटकातला पहिला षटकार विक्रम पवार यांच्या विरोधामध्ये. टोटल स्कोर कार्ड मध्ये इजाफा जरूर होईल. योगेश वाघ आमच्यापर्यंत अपडेट करतायत. 23 रन 23 धावा. तर जरूर इथे मात्र आपण पाहतोय की 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त. धावफलकावरती 23 धावा अंकित केले गेलेत. फलंदाज गोविंद इथे मात्र आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात. 2 मोठे षटकार ठोकले स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. कॉन्फिडन्स हा बळावला गेलाय त्यांचा, त्याच्या शंकाच नाहीये. विक्रम पवार जे महागडे पडत होते आणि विक्रम यांच्यावरती केला गेलेला वार महागडा पडलाय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अक्षय आलेत. 1 मिनिट. विजय थोरात, चिक्या उर्फ यस, विजय थोरात आलेत. राईट मोर द विकेट. विजय पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय जरूर. हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मोठ्या रोशन चेंडूच्या खालती येत आहेत. कमालीचे प्रयत्न म्हणावं लागेल. जिकरीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू लँड झालाय भूमीवरती. कॅच कंप्लीट होता राहिलाय, परंतु एफर्ट्स खूप चांगले होते. कौतुक करावं लागेल. रोशन प्रयत्न करतायत मोठे स्ट्रोक खेळण्याचे, आणि आता चेंडू बॅटीवरती लागलाय. आणि मला असं वाटतंय की आता अजून मोठे फटके पाहायला मिळतात की काय. तर जरूर इथे मात्र आपण पाहतोय की स्कोअर कार्ड वरती धावा या सिंगलने मात्र बळावत आहेत. 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि तिसरं षटक जे मात्र विजय थोरात इथे हाताळत आहेत. इथे मात्र ब्रेक लावण्यासाठी त्यांना बोलवलं गेलंय. तर चला थोडासा वेग वाढवायचा आहे. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की घर बसल्या देखील काही क्रीडा रसिक आहेत जे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. याच्यामध्ये आपण पाहतोय की अगदी रामदास महानवर असतील, सचिनजी ठोंबरे असतील, यांचे खंदे समर्थक, आणि त्याचबरोबर यावेळेस मोठा फटका हवाई सफर वाडी स्लॉग ऑफच्या डोक्यावरून. हा येतोय गणेशच्या गोविंदा यांच्या बॅटीमधून. तिसरा षटकार.
पण आणि घर बसल्या देखील काही सारे खेळाडू वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि असाच एक कळंबोलीचा एक तेजतर्रार गोलंदाज अर्थातच नवीन मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला जवान विशालजी भिसे जे मात्र अगदी रामदासजी महानोर आणि सचिनजी ठोंबरे यांचे खंदे समर्थक आहेत आणि आज या संघाचे एक घटक म्हणून टीमला चेअरअप तर करतायत परंतु आज मैदानावरती येऊ शकले नाहीत परंतु दूरध्वनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेला आणि आपल्या संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देत आहेत. टीम मिस करत असेल त्यांना कारण की एक चांगला गोलंदाज आज आमच्या बरोबर नाहीये. यावेळेस मात्र धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्राच्या माध्यमातून एक धाव जरूर अंकित होते. बघा विजय थोरात मागील 2 स्पर्धेपासून हा खेळाडू मात्र चर्चेचा विषय बनला होता. त्याच्या लाईन आणि लेनचा हा सर्वाधिक मोठा प्रभाव फलंदाजांवरती पडत होता परंतु या मॅच मध्ये खोलून ठेवलंय विजय यांना. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत तब्बल 13 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. थोडेसे महागडे पडलेत. आखू टप्प्याची लाईन भरपूर लांब ठेवलाय. अगदी आपण पाहतोय की फलंदाजापासून कोसो दूर टप्पा टाकला गेलाय. वाईड बॉलचा इथं मात्र इशारा येतोय आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव अंकित होते. गोविंदा पुन्हा एकदा भरपूर लांब टाकतायत. नक्की चाललंय काय हाच प्रश्न पडला असेल परंतु बघा जमेची बाजू आहे परेश लिओन संघासाठी कारण की एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा येत आहेत. स्कोर कार्ड पळतंय हे पाहिजे परेश लिओन संघाला त्यांच्या पाठीराखांना आणि त्यांच्या मनाप्रमाणे घडतंय आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की परेश लिओन संघाच्या चंबूमध्ये एक आनंदाचं वातावरण निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा शेवटचा बॉल अद्याप देखील शेष. समोरून फिरवण्याचा प्रयत्न बॅटीचा टो एज घेत चेंडू मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये थांबतोय. मिडॉनच्या दिशेने जातोय. एक धाव कंप्लीट केली गेलीत. रोशन खूप लांबून वेगाने पळत येत आहेत. चेंडूला रोखतायत. 2 धावा जरूर मिळत आहेत. 40 धावा योगेश धाव फलकावरती आलेत. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. हे षटक महागडं पडलंय सुपर डीजी माऊली संघाला कारण की विजय यांनी या षटकामध्ये एक्स्ट्राच्या धावा त्याचबरोबर षटकार आणि आताचा एक शॉट आताची फक्त एक सिंगल असेल ही नोंद घ्यायची आपण. 39 धावा तर अपेक्षाप्रमाणे परेश इलियन संघ ट्रॅव्हल करतोय या मॅच मध्ये. बघा टीमचे चाहते टीमचे पाठीराखे आणि टीमचे जेवढे फॅन आहेत त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की आज आम्हाला सेलिब्रेशन करायला मिळेल का कारण की पहिल्या स्पर्धेमध्ये परेश इलियन संघाने 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक LIG मध्ये घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मात्र एक वेगळा उत्साह एक वेगळा आनंद आणि एक वेगळा कॉन्फिडन्स निर्माण झाला. परंतु एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर मागील 2 स्पर्धेमध्ये मनाप्रमाणे प्रवास त्यांच्या पाठीराख्यांना पाहायला मिळाला नाहीये परंतु या मॅच मध्ये काय दमखम दाखवली काय सुरुवात दाखवली काय स्टार्ट दाखवलाय. गोविंदा गोरे यांचं कौतुक करावं लागेल. रोशन तेवढ्या प्रकारे क्लिक झाला नाहीयेत परंतु गोविंदा अशा प्रकारे क्लिक होणे हे संकेत आहेत टीमसाठी कुठेतरी चांगले. तब्बल 24 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत आहेत. 10 चेंडूंचा त्यांनी आतापर्यंत सामना केलाय. 3 षटकार त्यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळाले. तब्बल 240च्या सरासरीने इथं बॅटिंग करतायत आणि टीमचा स्कोर 39. प्लीज चला एक विनंती असेल एक शॉट आहे अमनजी चला प्लीज जो काय निर्णय लवकर कळवायचा आहे. चला प्लीज पंचांचा निर्णय स्वीकार करायचा आहे प्लीज. बघा प्रवीण सर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भरपूर साऱ्या नियमावलीमध्ये बदल झालाय. याच्यामध्ये सर्वाधिक मोठा निर्णय आणि सर्वाधिक मोठा नियम जर का सांगायचा म्हणलं तर जेव्हा तुम्ही धाव कंप्लीट करता त्यावेळेला तुमची बॅट लाईन वरती स्पर्श झाली आहे का याहून अधिक महत्त्वाचं आहे की तुम्ही ती लाईन क्रॉस केली आहे का. कारण की वाईड असेल बॅट क्रॉस असेल किंवा त्याच्यानंतर जेव्हा तुमचा नोचा जो स्टेप असतो या सर्व गोष्टींमध्ये लाईन क्रॉस होणं खूप गरजेचं झालंय आणि कदाचित पंचांनी देखील हीच गोष्ट सांगण्याचा ते प्रयत्न करतायत की तुमची बॅट स्पर्श झाली आहे पण कदाचित ती क्रॉस झाली नाही त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय देतोय. तर प्लीज या निर्णयाचा आपण स्वीकार करूयात मोठ्या मनाने. एक चांगला खेळाडू म्हणून एक स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूयात.
39 धावा फलकावरती आल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ऊन वाढलंय प्रवीण सर. नक्की पावसाळा आहे की पावसाळ्यात उन्हाळा आहे हा सर्व प्रश्न पडलाय. या वर्षामध्ये मी तर असं म्हणेन काय काय पाहायला मिळेल. आरसीबीला ट्रॉफी पाहायला मिळाली, साऊथ आफ्रिकेला वर्ल्ड कप मिळाला, उन्हाळ्यात पावसाळा पाहायला मिळाला, पावसाळ्यात उन्हाळा पाहायला मिळाला. म्हणजे ह्या वर्षी सर्व काय पाहायला मिळालं. तर जवळजवळ आपण अजून एक फिरता चेंडू इथं मात्र टाकला गेला, परंतु इथे चेंडू डेड केला गेलाय. तर आपण पाहतो की निर्धाव चेंडू इथं मात्र घोषित केला गेला. रोशन चाचवतात. प्रोफेसर खूप कमी वेळेला आपण असं पाहिलं की रोशन अशा प्रकारे कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये स्वतःला शोधतो. धुंडो रे साजना धुंडो, अशी काहीशी परिस्थिती रोशन यांची इथं मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. परंतु 4 चेंडू अद्याप देखील शेष आहेत. रोशन कमबॅक करू शकतात. एक चेंडू प्रॉपर बॅटीवरती घेणं गरजेचं आहे. सचिन ठोंबरे यांच्या विरोधामध्ये तेवढं सोपं राहणार नाहीये. परंतु हे बॅटल पाहण्यासाठी तमाम क्रीडा रसिक आता मात्र आतुर झालेत. रोशन काय करतील, सचिन ठोंबरे त्यांच्या विरोधामध्ये. अजून एक चेंडू, कमालीची गोलंदाजी. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणलं जातं, परंतु डॅमेज कंट्रोलिंगचं काम सचिन ठोंबरे यांनी जरूर केलंय. कौतुक करावं लागेल सचिन ठोंबरे यांचं, कौतुक करावं लागेल या स्ट्रॅटेजीचं. कारण की सचिनला थांबवलं गेलं. विकल्प या संघाकडे भरपूर होते, परंतु सचिनला योग्य वेळेवरती आणलं गेलं आणि सचिनने मात्र इथे शेवटचे 3 बॉल शेष आहेत. इनफॉर्म फलंदाज गोविंदा स्ट्राइक वरती आहेत. क्षमता आहे यांच्याकडे या 3 चेंडूंमध्ये किमान 2 मोठे फटके. पाठीराख्यांना खुश केलं जाणार का. हो कमालीचा फटका. काय टायमिंग साधलंय. क्षेत्ररक्षक वैभव निंबाळकर स्वतःला शोधतायत, चेंडू शोधतायत, परंतु फेकी काय कमालीची आहे मित्रांनो. क्या बात आहे. कॅच सुटला परंतु फेकी बघा काय थ्रो दिलाय. अव्वल दर्जाचा वैभव. नो डाऊट एक चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत, परंतु रबर बॉल म्हणलं ना प्रवीण सर, या गोष्टी स्वाभाविक आहेत. कारण की चेंडू जेव्हा हवेमध्ये ट्रॅव्हल करत येतो ना, त्यावेळेला कधी अलीकडे कधी पलीकडे, कधी राईट कधी लेफ्ट असा फिरता येतो. त्यामुळे एक क्षेत्ररक्षक म्हणून पॅरलल पद्धतीचे कॅचेस पकडणं तेवढं सोपं नाहीये. आणि वैभव देखील तिथंच कुठेतरी चाचपलंय की काय, परंतु त्यानंतर बघा क्विक त्यांची रिॲक्शन, गुड प्रेझेन्स ऑफ माइंड, थेट फेकी यष्टिरक्षकाच्या दिशेने. मयूरने देखील चांगल्या पद्धतीने कॅच केलं. आणि इथं काय घडलंय, रनआउटच्या माध्यमातून गोविंदा बादून तंबूच्या आश्रयाला. 41 रन्स स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. 2 चेंडूंचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. स्ट्राइक वरती आपण पाहतोय किशोर खरात, लांब लचक असा फलंदाज स्ट्राइक वरती आलाय. स्ट्राइक वरती किशोर गोलंदाज. धीम्या गतीने टाकलेला चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला खेळला गेलाय. 1 रन कंप्लीट केली गेली वेगाने. मात्र इथं आपण पाहतो की विजय यांचा थ्रो, वाह काय कमालीचा थ्रो आहे. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट आज नक्की काय काय खाऊन आले सकाळच्या सत्रामध्ये. कारण की काय भन्नाट क्षेत्ररक्षणाची आपल्याला इथे पाहनिशा पाहायला मिळते. कारण की वैभव यांचा थ्रो असेल, त्याच्यानंतर विकास यांचा हा थ्रो असेल, कमालीचे बॅक टू बॅक 2 थ्रो. आणि ज्यामुळे की काय आपण पाहतो की 2 फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद झालेत. प्रवीण सर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा फलकावरती होत्या. आणि या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय की सचिन ठोंबरे यांनी मात्र अक्षरशः खुलून ठेवले फलंदाजांना. 42 धावा, अवघ्या 2 धावा खर्च करत सांघिक कोट्यामध्ये 2 विकेट संपादित केलेत. बघा सचिन ठोंबरे या मैदानावरचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू म्हणून त्याची स्तुती करणं याच्यात कुठली कमतरता नाहीये. परंतु आपल्या अनुभवाचा वापर आपल्या टीमसाठी कशा प्रकारे केला जाऊ शकतो, म्हणजे टीम मध्ये असलेले जे नवीन खेळाडू आहेत त्यांना मी काहीतरी देण्याचा प्रयत्न करू शकतो का, आणि टीमचा विजयच हाच माझा विजय आहे. आणि हेच सचिन ठोंबरे कदाचित पहिल्या सत्रामध्ये सांगतायत की काय. शेवटचा बॉल राईट ओव्हर द विकेट. आकुटापेची लाईन पूल केलाय, जरूर चेंडू गुल केलाय, जाणार कुठे, रोशनच्या हातामध्ये. अजून एक कमालीचा थ्रो, सलग 3रा रनआउट पाहायला मिळतोय. आणि कदाचित हे पहिल्यांदाच असं घडलंय की काय, सलग 3 रनआउट इथं मात्र पाहायला मिळत आहेत. 17चा होतोय खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा 43. आवश्यकता असेल विजयासाठी ती म्हणजे 44.
तर निश्चित दोन्ही संघ आपणास मी विनंती करतो, अर्थातच रणजित कट्टे पाटील किंग्स 11 आणि त्याचबरोबर जय मल्हार फोर्स फिटनेस. चला यायचं आपण दोन्ही टीम्स टॉससाठी यायचं विनंती करतो. आमचा आवाज तुमच्यापर्यंत असेल तर लगेच आम्हाला सहकार्य करा. आणि अजून एक निवेदन असणार आहे, आपण ठीक 11:30 वाजता या संपूर्ण स्पर्धेचा ऑफिशियल ओपनिंग समारंभ इथं पार पाडणार आहोत. अर्थात उद्घाटन सोहळा आपण इथे पार पाडणार आहोत, ज्याच्यामध्ये मुख्य उपस्थिती आपल्याला लाभलेली गेली आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय दीपकजी चव्हाण सर, रवी प्रसादजी, विजयजी खानोकर साहेब, प्रदीपजी कर्मकर, नामदेवजी पुकळे साहेब, निलेशजी भगतजी आणि विजयजी सिंग, राजन सिंग, त्याचबरोबर संदीप सिंग साहेब आणि आदित्य प्रिया क्रिकेट ग्रुप. या सर्वांना मी विनंती करतो की आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण सर्वांनी लवकरात लवकर यावं, कारण की तुमच्या शुभ हस्ते आम्ही ओपनिंग सेरेमनी पार पाडणार आहोत. आणि जर का तुम्ही अगदी लवकर आमच्याशी जुडला जाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सला एक नवीन उत्साह जरूर प्राप्त होईल. तर 43 धावा झाल्यात योगेश, आणि आय थिंक 44 धावांचा आव्हान ठेवलं याच्यात शंका नाहीये. 24 बॉल 44. ज्या प्रकारे गोविंदा यांनी स्टार्ट करून दिली होती आपल्या टीमला, मला असं वाटलं होतं की हा धावफलकाचा आकडा कुठेतरी 60 गाठतो की काय, परंतु रोशनला त्या प्रकारे क्लिक होता आलं नाहीये. आणि किशोर आले होते मैदानाच्या आतमध्ये, एका चेंडूचाच त्यांनी सामना केला आणि त्यांना देखील तेवढं मोठं योगदान देता आलं नाहीये. परंतु एक सत्र येणं अद्याप देखील बाकी आहे. क्रिकेट हे काही घडू शकतं. कमबॅक सुपर डीजी माऊली संघाने मागील एका षटकामध्ये करून दाखवला, थोडीशी परंतु अद्याप देखील एका सत्राचा खेळ येणं बाकी आहे. आणि क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काहीही घडू शकतं, केव्हाही घडू शकतं आणि कसंही घडू शकतं. हे सर्व काय आपल्याला पाहायला मिळणार आहे या हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2025 मध्ये. बॉल द्यायचे, चला बॉल द्यायचे अमनजी, चला बॉल द्यायचे. तर चला विनंती असेल, जय मल्हार फोर्स फिटनेस, राहुलजी, राहुल जाधव, रुपेश, आदित्य, राहुल, एनीवन इज देयर, प्लीज जॉइन विथ अस. तर प्रवीणजी, आपण निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की निलेशजी भगत अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आणि प्रवीण सर, ज्या दिवशी त्यांनी क्रिकेटला अलविदा केला त्यावेळेला मात्र एक क्रीडा रसिक आणि क्रिकेटचा चाहता म्हणून खूप मनाला खंत वाटली की परत एकदा आम्हाला निलेश भगत पाहायला मिळतील का नाही. परंतु ज्या प्रेक्षकांच्या, क्रीडा रसिकांच्या ज्या अपेक्षा होत्या की मी तुम्हाला पाहायला मिळेल, पण मैदानाच्या आतमध्ये नव्हे तर आयोजकाच्या भूमिकेमध्ये. आणि आज आपण पाहतो की एकदम डॅशिंग रूपामध्ये, एकदम एक वेगळ्या गुड लुकिंग मध्ये आज मात्र ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि निश्चित स्वरूपाने सध्याच्या घडीला जर का सांगायचं म्हटलं तर आदरणीय नगरसेवक रवीजी भगत साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये, प्रत्येक सामाजिक चळवळीमध्ये आणि स्पेशली पनवेल महानगरपालिका आणि कळंबोली क्षेत्रातील असलेल्या विविध विकास कामांमध्ये निलेशजी भगत साहेबांना आपण आवर्जून पाहतोय. आणि का असू नये, एक असा प्रभावी युवा चेहरा जर का युवकांमध्ये जाऊन जर का अशा प्रकारची भूमिका दर्शवत असेल तर ही एक सौभाग्याची भूमिका. तर त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस केला जातोय. पुढील सामना एक दर्जेदार सामना असणार आहे, जय मल्हार फोर्स फिटनेस वर्सेस रणजित कट्टे पाटील किंग्स 11. तर प्रवीण सर, या स्पर्धेमध्ये रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघ यांचं विजयाचं स्वप्न पूर्ण होणार का? स्पर्धा नव्हे तर सामना, खातं उघडलं जाणार का? आतापर्यंतची सर्वाधिक मोठी ही प्रतीक्षा असेल रणजित कट्टे पाटील किंग्स 11 संघाची, कारण की दरवर्षी जर का सांगायचं म्हणलं तर रणजित कट्टे पाटील आणि पहिली स्पर्धा आणि एकतर ट्रॉफी घरी घेऊन जाणं हे समीकरण कुठेतरी जुळले गेले की काय. परंतु मी असं म्हणेन की ह्या वर्षी नजर लागले की काय. परंतु अनिकेत अँकर आहेत, काही करू शकतात.
आणि कदाचित या स्पर्धेमध्ये काही नवीन बांधणी आपल्याला पाहायला मिळते संघामध्ये, काही नवीन स्ट्रॅटेजीज इथं मात्र निश्चित स्वरूपाने तर चला प्लीज चला लवकर 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 सामना सुरुवात करायची वेळ कमी आपल्याकडे. तर मैदानामध्ये आपण पाहतो एकेकाळची सर्वाधिक विस्फोटक जोडी ही मात्र आपल्याला पाहिलं. यस, आरपीएल सुरू झालाय प्रवीण सर. राष्ट्रगीताने मात्र सुरुवात झाली या स्पर्धेला आणि निश्चित स्वरूपाने आरपीएलचे देखील अपडेट आज संपूर्ण दिवसभर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आणि निश्चित स्वरूपाने खेळाडूंना देखील विनंती असेल की वेळ मिळाला तर नक्कीच आरपीएलचं सत्र एन्जॉय करायला तुम्ही पारगाव गाठा आणि क्रिकेटचा आनंद घ्या. मंगेशजी शिंदे साहेब जे मात्र आमच्या समेत जुडले गेले तर त्यांचं देखील मोस्ट वेलकम आपण करूयात. आम्ही पण आलो. चला पहिला चेंडू इथं ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक सुमित तिथं फसलेत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. मात्र सजावला गेलाय 4 धावांसाठी. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज गोविंदा यांना आणलं गेलं. कुमार मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन. क्या बात आहे. मागील स्पर्धेमध्ये 2 षटकार कोण विसरणार. कुमार यांचे एकदम वेळेवरती आले, 2 कमालीचे षटकार त्यांनी ठोकले आणि आता मात्र आपण पाहतोय की अगदी शॉर्ट फाईनच्या क्षेत्रामध्ये कमालीची भूमिका दर्शवत आहेत. इथं मात्र तटबंदी उभी केली जाधव यांनी. रामा स्ट्राइक वरती आपण पाहतोय रामदास महानवर भरपूर दिवसांनंतर ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजन मागील 3 स्पर्धेंपासून स्वतःला थांबवलं होतं परंतु आता मात्र स्वतःला प्रमोट केले स्वतःने. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. चेंडू कुमार चेंडूच्या खालती, चेंडू हातामधून सुटलाय. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की कॅच मात्र इथं निसटलाय. कुणाचा तर तो म्हणजे रामदास महानवर यांचा. एक निर्णायक कॅच होता, एक महत्वाचा कॅच होता आणि अशा मोठ्या खेळाडूला तुम्ही अशा प्रकारे संधी देऊ शकत नाहीये कारण की आधीच जर का सांगायचं म्हणलं तर धावसंख्या थोड्याशा कमी आहेत आणि ह्या चुका थोड्याशा अंगलटी येऊ शकतात. गोविंदा कमबॅक केला जाणार का. 7 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. पुल केलाय हवेमध्ये, चेंडू जाणार कुठे. क्षेत्ररक्षक सुमित पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षण फसलंय. 4 धावांचा इशारा पंचांचा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. बघा सुमित आज स्वतःच्या शोधामध्ये आहेत. कुठे गेला तो सुमित जो मात्र प्रत्येक वेळेला धिस्त म्हणून असतात. एक कमालीचा क्षेत्ररक्षक म्हणून मैदानाच्या आतमध्ये सातत्याने धिस्त घालत असतात. तो क्षेत्ररक्षक आता मात्र इथं चुका करतोय. कुठेतरी मनोवैज्ञानिक दबाव, मनोबल कुठेतरी इथे पडले की काय असं म्हणावं लागेल. आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की अर्जुन कनोजिया जे मात्र परेश यांच्या चंबूमध्ये बसून आपल्या टीमला सपोर्ट करतायत आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की सनी राव, कमलेश्वर राव देखील तिथे उपस्थित आहेत आणि निश्चित स्वरूपाने दोघांचे रिएक्शन हे सांगतायत की आम्हाला ह्या चुका आवडल्या नाहीयेत आणि कदाचित ही मॅच संपल्यानंतर जिंकेल पराभूत कोण होईल हे माहिती नाही परंतु मॅच संपल्यानंतर क्लास घेतली जाईल. 11 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. गोविंदा मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत आणि निश्चित स्वरूपाने आपण पाहतो की एक मोठा फटका जर का वगळला तर अचूक टप्प्यावरती मारा केलाय गोविंदा यांनी. कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. लोअर फुलटॉस चेंडू होता, सरळ बॅटिंगने खोलून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय रोशन तिथे उपस्थित आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल परंतु वेगाने
2 धावा कंप्लीट होत आहेत. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त मित्रांनो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर मात्र जाऊन थांबतोय 13च्या घरामध्ये 13 रन्स ऑन स्कोर कार्ड. उर्वरित समीकरण योगेश आम्हाला माहिती देत आहेत. 18 चेंडू 31 धावांची आवश्यकता. स्कोर कार्ड वरती येणारे 18 चेंडू आणि आवश्यकता असेल ती म्हणजे 31 धावांची. सामना अद्याप देखील कुठल्याही संघाने जिंकलेला नाहीये, परंतु अद्याप देखील सामना दोन्ही संघांसाठी समसमान मात्रामध्ये झुकला गेलाय. कमबॅक कोण करणार? हर्षल आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. इथे मात्र प्रचारण केले गेलेत. भरपूर दिवसानंतर हर्षल यांना आपण इन ऍक्शन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. हर्षल चौधरी परिशीलन संघाचा एकेकाळचा हुकमी खेळाडू म्हणून सदैव चर्चेत असलेला खेळाडू कुठेतरी दृष्टी पलीकडे गेला होता की काय, परंतु आता पुन्हा एकदा आलाय. आखू टप्प्याची लाईन वाईट बॉलचा इशारा इथे मात्र दिला गेलाय. वाईट बॉलचा इशारा. तर प्लीज चला निर्णय कळवायचा आहे. अमन वाईट बॉल आहे. थँक्यू प्रवीण सर. निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की रबर बॉल आणि रबर बॉलला असलेली अतिरिक्त उसळी आणि क्विकली चेंडू जेव्हा अगदी फलंदाजाच्या समोरून जातो त्यावेळेला मात्र पंचांना देखील नीटशी कदाचित जज करणं थोडंसं कठीण झालं होतं की काय म्हणावं लागेल, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम. म्हणजे पंचांचं असं म्हणणं आहे की ही उसळी डोक्यावरची मी पाहिलेली आहे. वेगवान चेंडू होता यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन साइडला खेळला गेलाय. किशोर तिथे उपस्थित आहेत. चेंडूला रोखतायत जरूर, परंतु एक पेक्षा जास्त काही नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहतोय की हर्षल कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतायत की काय, कुठेतरी अंकुश लावण्याचा प्रयत्न करतायत की काय. इथे मात्र ब्रेक लावला गेलाय धाव फलकावरती. मोठे फटके खेळून द्यायचे नाहीयेत हाच एक मनसुबा हर्षल यांचा आपल्याला पाहायला मिळतोय की काय, परंतु रामा मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती असतील.
हो हो हो, खडे 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 खेळण्याचा प्रयत्न, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, बीट केले यावेळेस मात्र आपण पाहतोय हर्षलच्या वेगाने, यावेळेस मात्र आपण पाहतोय टच्सनचं क्रिकेट कदाचित दाखवण्याचा प्रयत्न करतायत की काय हर्षल, कारण की आज संपूर्ण ताकद त्यांनी पणाला लावली आहे या षटकामध्ये. त्यांना माहिती आहे हे षटक किती निर्णायक आहे. 18 चेंडूमध्ये 31 धावा रोखायच्या होत्या, त्यावेळेला मात्र हर्षल यांच्यावरती विश्वास दर्शवला गेलाय आणि विश्वासाला सार्थ सार्थ भूमिका आज हर्षल दर्शवतायत. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय. चेंडू नक्की रोखला कुठे गेलाय हे पाहावं लागेल. तर राऊंड द विकेट हर्षल पुन्हा एकदा. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड ॲपील लाऊड ॲपील लाऊड ॲपील इथे मात्र केली गेली. या षटकातील चेंडू झाले 4, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. काय कमालीचा गोलंदाजी राहिली आहे, कौतुक करावं लागेल हर्षल यांचं. अपेक्षापेक्षा कितीतरी अधिक पटाने चांगली गोलंदाजी हर्षलने आपल्या संघासाठी केलेत. नो डाऊट फलंदाजी संधी खूप कमी वेळेसाठी आली, परंतु मिळालेले 6 चेंडू अचूक टप्प्यावरती टाकायचे, निर्णायक षटक हाताळायचंय आणि तीच भूमिका इथे मात्र सार्थ ठरवली आहे हर्षल यांनी. अजून एक चांगला चेंडू, खडे खडे जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, अगदी ओव्हर पिचचे वेगवान चेंडू आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा रामाचा कुठेतरी फसलाय की काय म्हणावं लागेल. आणि सचिन हे सांगतायत त्यांना की रामा की हा प्रयत्न तुझा फसतोय. खडे खडे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र बीट झालेत, वेगाने बीट केलंय. अगदी समोर पडलेला चेंडू इथे मात्र बीट झालेत. वेगाने इथे मात्र प्रत्युत्तर देत आहेत. नॉन स्ट्रायकर एंड वरती असलेला सचिन इथे मात्र आरसा बनण्याचा प्रयत्न करतोय. तर बघूयात काय घडतंय. खोलात टाकला होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न, इथे मात्र कमालीची गोलंदाजी हर्षल यांची राहिली आहे. या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय की सामना पुन्हा एकदा खेचून आणलाय, पुन्हा एकदा आवळ घट्ट केली आहे, मूठ बांधली गेली आहे. हर्षल यांच्याकडून कौतुक करावं लागेल. निर्णायक क्षणी चेंडू हातामध्ये घेतला आणि हर्षल चौधरी या नावाची ओळख पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांना पटवून दिली आहे या षटकामध्ये हर्षल यांनी. तर काय वेग राहिलाय, अचूक टप्प्यांवरती अगदी समोरून चेंडू फिरवले गेलेत. शेवटचा यॉर्कर अप्रतिम होता आणि इथे मात्र आपण पाहतोय येणारे 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता, म्हणजे या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. आणि रबर बॉल मध्ये जेव्हा तुम्ही 6च्या आतमध्ये धावा खर्च करता त्यावेळी तर मी एवढंच म्हणेन की तुम्ही उच्चतम कोटीचे गोलंदाज आहात आणि हेच मात्र हर्षलने दाखवले. 12 चेंडू आवश्यकता असेल 26 धावांची. तर निश्चित स्वरूपाने एक विनंती असेल तमाम क्रीडा रसिकांना, ज्यांनी पाठीमागे बाईक पार्क केल्यात, तुमच्या चुकीच्या बाईक पार्किंगमुळे ट्रॅफिक जाम झाले, तर प्लीज ज्यांच्या बाईक मैदानाच्या पाठीमागे अर्थात आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे चुकीच्या पद्धतीने पार्क केले असेल त्यांनी बाजूला घ्यायचे. तुमच्या गाडीला एखादी गाडी स्पर्श करून गेली, तुमची गाडी काढून दुसऱ्यांनी जर का चुकीच्या जागेवर ठेवली तर परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. त्यामुळे प्लीज थोडीशी दक्षता बाळगा आणि प्लीज ट्रॅफिक क्लिअर करेल अशी आपल्याला आयोजकांना एक सहकार्याची भूमिका दर्शवा. चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज. चला लवकर.
प्रवीण सर, रविवार म्हणलं तर प्रदीप स्टेशनरी समोरचा हा रस्ता 10 नंतर ट्रॅफिकने जाम असतो. याच्या मागचं कारण कदाचित मला नाही वाटत की सांगावं लागेल. लोअर फुलटॉस चेंडू होता. यावेळेस मात्र आपण पाहतोय टीमचे कॅप्टन जे मात्र टॉस साठी आले होते, अर्थातच सुमित बॉलिंग साठी आलेत. 12 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे योगेश 26 आणि पहिल्या चेंडूवरती आले सिंगल, म्हणजे 11 चेंडू 25 धावांची आवश्यकता. एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर प्रवीण सर, परिशीलन संघाच्या चंबूमध्ये आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे, परंतु त्याच्याच विरोधामध्ये जर का सुपर डीजी माऊली संघाच्या चंबूमध्ये जर का सांगायचं म्हणलं तर शांततेचं वातावरण आहे, परंतु वातावरण शिफ्ट होऊ शकतं. चला चला लवकर 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 सामन्याला सुरुवात करायची प्लीज. सचिन स्ट्राइक वरती, सुमित पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ स्टिकला सोडून जाणारा चेंडू. इथे मात्र आपण पाहतोय की पंच अवंतर चेंडू घोषित करतायत. याच मैदानावरती सातत्याने सचिन ठोंबरे सराव करत असतो आणि आज आपल्या प्रॅक्टिसचा या सराव सत्रांचा कितपत टीमसाठी फायदा उचलणार. तर आपण पाहतोय की काहीशी कानमंत्रणा मात्र इथे दिली जाते सुमित यांना, गोविंदा यांच्या माध्यमातून, अनिकेत यांच्या माध्यमातून, की नक्की करायचंय काय. तर बघूया तो सुमित मात्र या कानमंत्रणा कितपत आपल्या उराशी बाळगतायत. कमालीचा चेंडू, परंतु इथं इशारा वाईड बॉलचा. ऑफ स्टिकला खूप लांबून सोडून जाणारा चेंडू. वाईड बॉलचा इशारा इथं मात्र दिला गेलाय. एक्स्ट्राच्या माध्यमातून अजून एक धाव इथे मात्र अंकित केली जाते. थोड्याच वेळामध्ये या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय दीपकजी चव्हाण सर, अर्थात आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. रवी सर त्यांच्याबरोबर असणार आहेत, पुकळे साहेब त्यांच्याबरोबर असणार. त्याचबरोबर आपण पाहतोय की निलेशजी भगत असेल, त्याचबरोबर कर्मकर जी असतील, हे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळत. विजय शेठ खानावकर साहेब असतील, हे सर्व मान्यवर आपल्याला मात्र जरूर पाहायला मिळणार आहेत. चला, पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव तंत्राचा वापर करू नका प्लीज, विनंती करतो. सामन्याला थोडंसं स्पीडअप करायचंय, वेळ कमी आपल्याकडे, थोडासा स्पीडअप करायचा प्लीज प्लीज प्लीज, थोडासा स्पीडअप करायचा आहे. हवेमध्ये चेंडू असणारे हर्षल चेंडूच्या खालती पाठलाग करतायत, प्रयत्न करतायत. चेंडू मात्र प्रेक्षकांमध्ये चर्चा करतोय. इथं मात्र आलाय षटकार 6 धावांसाठी. सचिनच्या बॅट मधून उशिरा नाही का होईना, एक मात्र अपेक्षेचा किरण उजळून टाकणारा षटकार जरूर पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की सचिनच्या बॅटिंगमधून आलेला हा निर्णायक षटकार कुठेतरी आपण पाहतोय की धाव फलकावरती एक वेगळी झळाळी प्राप्त करून देतोय, परंतु पाठीराखे जे निराश होते, जे हतबल होते, जे शांत होते, जे अगदी बसून राहिले होते, ते कुठेतरी उभे राहिलेत, याची शंका नाहीये. समीकरणामध्ये फेरबदल. 9 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सचिन मैदानाच्या आतमध्ये रुद्ररूप धारण करतोय की काय. सुमित यांच्या विरोधामध्ये ठोकलेला हा षटकार नवसंजीवनी जरूर देईल स्कोर काढला. कम्मालीचा चेंडू, कम्मालीचा चेंडू, टीट फॉर टॅट. सुमितचं देखील कौतुक करावं लागेल, प्रत्युत्तर देत आहेत. क्षेत्ररक्षणाची पाहिजे तशी साथ मिळत नाहीये परिशीलन संघामध्ये. आपण पाहतोय जिथं बॅकअप अपेक्षित होता तिथं बॅकअप आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. कॅचेस थोड्याशा सुटल्यात जरूर, परंतु या सर्वांची भरपाई केली जाणार का, या सर्व चुकांवरती पांघरून टाकलं जाणार का, याच प्रश्नांचा उलगडा आज आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. समीकरण 8 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 2 निर्णायक चेंडू सुमित यांच्या षटकातले जर का अचूक टप्प्यांवरती पडले तर सामना लांब होईल थोडासा. लोअर फुल टॉस, टिपिकल सचिन ठोंबरे. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा येतोय षटकार. विनोद भिल साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. भरपूर दिवसानंतर विनोद आज आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि मित्र असं म्हणेल की रबर बॉल मध्ये आज पहिलीच भेट म्हणावी लागेल त्यांची मात्र आज आपल्याला पाहायला मिळते. तर मोस्ट वेलकम असेल विनोद दादा तुमचं देखील आज या स्पर्धेमध्ये. चेंडू असतील 7, आवश्यकता असेल 9 धावांची. लोअर फुटवा चेंडू कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, पुन्हा एकदा कॅच सुटलाय. तिसरा झेल सुटताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोण आहेत हे समजलं नाहीयेत, परंतु 3 धावा मिळाल्यात हे जरूर आपल्याला पाहायला मिळते. तर शेवटचं समीकरण 6 चेंडू, आवश्यकता असेल ती म्हणजे 6 विजयासाठी. 6 बॉल 6. तर पाणी पुरवायचं, पाणी 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 पुरवायचं. ती म्हणजे 6 धावांचे. निर्णायक क्षणावरती सचिनचं बॅटिंगचं तळपणं आणि निश्चित स्वरूपाने धावफलकाला एक वेगळा आकाराने उकार देणं, आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की या मॅच मध्ये कुरघोडी दाखवली आहे ती म्हणजे सुपर डीजी माऊली संघाने. असं वाटलं होतं की परेश संघ आज मुसंडी मारतोय की काय, परंतु सुमितचं षटक महागडं पडलंय, आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की आता सामना कुठेतरी थोडासा झुकलाय, तो म्हणजे सुपर डीजी माऊली संघाच्या चंबूमध्ये. क्रिकेट आहे, काही घडू शकतं, काहीही घडू शकतं क्रिकेट आहे. हॅलो, तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय संघाचे संघ मालक आणि संघाचे सर्व अर्थात दिनकरजी पोपेटा साहेब यांच्याकडून मात्र एक पारितोषिक आले. सचिन ठोंबरे यांनी जर का षटकार मारून मॅच फिनिश केला तर मात्र 1100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि घ्या तोफा कबूल कीजिए जनाब, हा आलाय षटकार 1100 रुपयांचा सचिन ठोंबरे यांच्या बॅटीमधून. स्वरूपाने आपण पाहतो की अजिंक्यजी खटकाळे हे देखील इथे मौजूद आहेत, तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. थोड्याच वेळामध्ये मान्यवरांची उपस्थिती आणि त्यानंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेचा यथोचित उद्घाटन सोहळा. याची देही याची डोळा. बघा, याच दरम्यान आपण पाहतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्व अर्थात खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणलं तर कळंबोलीचं क्रिकेट आणि कळंबोलीचं नाव टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कशा प्रकारे अधोरेखित करता येईल आणि एक वेगळं वलय कशा प्रकारे निर्माण करता येईल यासाठी सदैव झटणारा चेहरा अर्थातच आदरणीय दीपकजी चव्हाण सर यांचं इथे मात्र शुभागमन होते. मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2025 चे प्रमुख आयोजक तथा आदित्य प्रिया लॉजिस्टिकचे सर्व आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक क्रिकेट संघाचे सर्व आदरणीय दीपक सर यांचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत आजच्या स्पर्धेमध्ये. व्यासपीठावरती आपल्या सर्वांचेच लाडके आदरणीय दीपकजी चव्हाण सर यांचं इथे मात्र शुभागमन झाले, तर त्यांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. त्यांच्याबरोबर आपण पाहतो की रवी प्रसाद सर स्टॉक मार्केट किंग म्हणून ज्यांनी मात्र वलय निर्माण केले कमी कालावधीमध्ये,